Disaster Management. Chapter 4th 6th class. Maharashtra State Board. Subject teacher Mr. R.H. Sahan sir. 4th Disaster Management. Can you tell what events do you see in this picture? Answer is earthquake, drought, torrential rain, fire, cyclone and volcanic eruption. Let's go to get more information of these events one by one. An earthquake, also known as a quake, tremor or tremor, is the shaking of the surface of the earth resulting from a sudden release of energy in the earth's lithosphere that creates seismic waves. Earthquakes can range in size from those that are so weak that they cannot be felt to those violent enough to propel objects and people into the air and wreak destruction across entire cities. म्हणजेच भूकंपाचा परिणाम भूकंपाच्या लाटा निर्माण करणाऱ्या पृथ्वीच्या कवचामध्ये साठवलेल्या ऊर्जा अचानक सोडल्याचा परिणाम आहे. सर्वात सामान्य अर्थाने भूकंप हा शब्द भूकंपाच्या लाटा निर्माण करणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक घटना किंवा मानवनिर्मित घटना यांचे वर्णन करतात. A drought or drought in some regions is an event of prolonged shortages in the water supply, whether atmospheric below average precipitation, surface water or groundwater. A drought can last for months or years, or may be declared after as few as 15 days. It can have a substantial impact on the ecosystem and agriculture of the affected region and harm to the local economy. A drought यालाच मराठीमध्ये आपण दुष्काळ असे म्हणतो. दुष्काळ म्हणजे पाण्याची व त्यायोगे अन्न स्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र टंचाई असलेला अनेक महिन्यांचा व वर्षांचा दीर्घ कालखंड होय. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल, वृक्षतोड किंवा ज्वालामुखीचे उद्रेक किंवा वणवे इत्यादी कारणे कारणीभूत असू शकतात. What causes torrential rain? The major cause of torrential rain is moisture that moves along the weather fronts. The convective clouds cause precipitation to occur when enough moisture rises up due to an upward motion. Narrow torrential rain bands come as a result of cumulonimbus clouds. मुसळधार पाऊस. मुसळधार पावसाचे प्रमुख कारण म्हणजे आर्द्रता. हे हवामानाच्या आतील बाजूने फिरते. ऊर्ध्वगामी गतीमुळे पुरेशी आर्द्रता ही वाढत असते आणि तेव्हा संभ्रमित ढगांमुळे पाऊस पडतो. कमुलोनिंबस ढगांच्या परिणामी अरुंद मुसळधार पाऊस हा पडत असतो आणि याचे परिणाम माणसाला भोगावे लागतात. वेगवेगळ्या आपत्तींना सामोरे जावे लागते. What is volcano? Explain. A volcano is a mountain that opens downward to a pool of molten rock below the surface of the earth. When pressure builds up, eruptions occur. Gases and rock shoot up through the opening and spill over or fill the air with lava fragments. थोडक्यात काय तर ज्वालामुखी हा एक पर्वत आहे जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली दगडाच्या तलावाकडे खाली सरकलेला असतो. जेव्हा दाब वाढतो तेव्हा स्फोट होतो आणि त्या स्फोटाबरोबर त्या ज्वालामुखी पर्वताच्या पोटातील वायू आणि दगडी कोळसा हा भयंकर लावा रसाबरोबर बाहेर पडतो. त्याची राख ही इतरत्र पसरली जाते आणि त्यामुळे हवेतले वातावरण हे दूषित होतं. Cyclone. Any large system of winds that circulates about a center of low atmospheric pressure in a counterclockwise direction.
north of the equator and in a clockwise direction to the south. Cyclonic winds move across nearly all regions of the earth except the equatorial belt and are generally associated with rain or snow. सायक्लोन याचाच अर्थ चक्रीवादळ विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिण दिशेने आणि दक्षिणेकडे एका घड्याळाच्या दिशेने कमी वातावरणीय दाबाच्या केंद्राच्या भोवती फिरणारी कोणतीही वारा प्रणाली त्याला आपण चक्रीवादळ असे म्हणतो. विषुववृत्तीय पट्टे जर वगळले तर चक्रवाती वारे हे पृथ्वीच्या जवळपास सर्वच प्रदेशात फिरतात आणि या वाऱ्यांमुळे चक्रीवादळांमुळे वेगवेगळ्या प्रमाणात जीवितहानी, आर्थिक हानी आणि परिसरातील काही वस्तूंची जी तोडफोड होते ही मोठ्या प्रमाणात होते. हा एक महत्त्वाचा आणि अत्यंत हानिकारक असा डिझास्टर आपल्याला दिसून येतो जो केरळ आणि याचबरोबर मुंबईसारख्या प्रदेशांमध्ये, गोव्यासारख्या प्रदेशांमध्ये, तामिळनाडूमध्ये आपल्याला दरवर्षी ऐकायला मिळतं की तिथे सायक्लोन्स किंवा सायक्लोनचे वारे हे आलेले आहेत आणि यामुळे तेथील लोकांचं जीवनमान, जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. After watching these all events, what would you have done in this situation? Think and find the answer. Have you experienced such a situation yourself? तुम्ही अशा प्रकारच्या सिच्युएशनला सामोरे गेला आहात? चला तर मग लेट्स चेक आउट द समरी ऑफ previous years which disasters occurs in India as well as Maharashtra. In 1993 earthquake at Killari in Latur district, July 2005 torrential rain in Mumbai, July 2014 landslide in Pune district Malin, November 2015 heavy flood in Tamil Nadu, July 2019 in Sangli, Satara, Kolhapur have Mahapur. You can watch some pictures of earthquake, torrential rain in Mumbai, which was in July 2005. Then July 2014 landslide in Pune district Malin. फक्त शाळेचंच इमारत राहिली होती, बाकी सर्व परिसर हा जमिनीखाली भूस्खलनाखाली दाबला गेला होता. अनेक व्यक्तींचे जीव, प्राण त्यामध्ये निघून गेले होते आणि खूप जीवितहानीही झाली होती. यानंतर आपण जात आहोत नोव्हेंबर 2015 हेवी फ्लड इन तामिळनाडू. संपूर्णच्या संपूर्ण शहर पाण्याखाली गेलेलं आहे, आपण बघू शकतोय. जीवन विस्कळीत झालेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. लोकांची राहण्याची तर व्यवस्था नाहीच, परंतु वाहतुकीची सुद्धा व्यवस्था तिथे नाहीये. अशा प्रकारचे जे काही इमेजेस तुम्ही पाहताय हे एक प्रकारचा डिझास्टर आहे. आता जवळून गोष्ट आहे आपल्या सांगली जिल्ह्याची. जुलै 2019चा महापूर, हेवी फ्लड इन कोल्हापूर, सांगली, सातारा एक्सेट्रा डिस्ट्रिक्ट्समध्ये. सांगलीची काही चित्र आहेत बस स्थानकाची. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातीलही इमेजेस आपण पाहू शकतो, जी जुलै 2019च्या सिच्युएशनमुळे आपण जवळून हा प्रसंग अनुभवला आहे. आपल्या भागातही, आपली शाळा ज्या परिसरात आहे तेथे ही परिस्थिती उपलब्ध झाली होती. मग थोडक्यात काय तर व्हॉट इज मीन्ड बाय डिझास्टर या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधून काढायचं आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. सब्जेक्ट सायन्स, युनिट 4 डिझास्टर, मॅनेजमेंट. मी व्हाईट बोर्डवरती रायटिंग करत असताना तुम्ही सुद्धा रायटिंग करून घ्यायचं आहे. तर आज आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया की व्हॉट इज मीन्ड बाय डिझास्टर. सो जस्ट राईट डाऊन इन युअर नोटबुक व्हॉट इज
meant by disaster. आता मराठी माध्यमाची सुद्धा मुले इथे उपलब्ध आहेत, त्यांना सुद्धा डिझास्टर या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. मग आपण पहिल्यांदा समजून घेऊया डिझास्टर या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात. तर डिझास्टरला मराठीमध्ये म्हणतात आपत्ती, म्हणजे संकट. आपल्यावरती एखादं संकट आलं, आपत्ती आल्यावर आपण काय म्हणतो की माझ्यावरती काही संकट आलंय. मग या गोष्टीचं आपल्याला मॅनेजमेंट करायचंय, म्हणजेच काय करायचंय तर व्यवस्थापन. मग आता सध्या आपल्या सभोवताली खूप अशा परिस्थिती आहेत की ज्यांचं आपल्याला व्यवस्थापन केलं पाहिजे. आता 2020 मध्ये कोरोना म्हणजेच कोविड-19 हा एक रोग जगभरात त्याचा फैलाव झालेला आहे. याचं आपण आता आपत्ती व्यवस्थापन करत आहोत. त्या निमित्ताने आता ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे. मग या आपत्तीचा किंवा डिझास्टरचा अर्थ काय, म्हणजेच आपत्ती म्हणजेच डिझास्टर म्हणजे काय हे जाणून घेऊया. व्याख्या सदृश आपण माहिती घेतोय. पाठ्यपुस्तकाचा वापर करून आपण माहिती उपलब्ध झाली आहे ती आपण बघणार आहोत. अ सडन इव्हेंट, राईट डाऊन अ सडन इव्हेंट, राईट डाऊन इन युअर नोटबुक. अ सडन इव्हेंट दॅट causes, CAUSES, causes large scale damage, LARGE, large scale damage to life, 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 property, 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 and social aspects, ASPECTS, and social aspects of a nation, nation ची स्पेलिंग बघा काय आहे, NATION, nation, or society, 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 is called, आपण जरा बोल्ड मध्ये लिहूया, is called a disaster, DISASTER, disaster. तर तुमच्या लक्षात आलं असेल की अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. वन लाईन सेंटेन्स मध्ये जर हे लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार बघा. अ सडन कॅलॅमिटी, CALAMITY, अ सडन कॅलॅमिटी, लक्षात घ्या, इज नोन ॲज डिझास्टर. सिंपल वे मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की अ सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज अ डिझास्टर. या दोनही व्याख्या तुम्ही तोंडपाठ करून घ्यायच्या आहेत. सो फायनली डिझास्टर या शब्दाचा अर्थ समजून घेतल्यानंतरून आता आपण जाणून घेऊया की हे जे डिझास्टर आहे म्हणजेच आपत्ती जी आहे, या आपत्तीचे कोणते कोणते प्रकार पडतात. सो देअर आर two kinds of disaster. So write down, disaster are two main kind. Okay, so the disaster are two main kind. तुम्ही सुद्धा अंडरलाईन करून घेऊ शकताय या पॉइंटच्या खाली. आता याचे दोन काइंड्स म्हणजे प्रकार कोणते हे आता आपण जाणून घेऊया. टू काइंड्स. मग पहिला कोणता, त्यामध्ये लिहून घ्या नॅचरल, NATURAL, आणि जो दुसरा आहे तो आहे मॅनमेड, MANMADE, मॅनमेड. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, हो की नाही, नॅचरल, आणि मॅनमेड म्हणजे मानव निर्मित. पण नॅचरल मध्ये कोणते कोणते प्रकार आहेत हे वन बाय वन आपण चार्ट वाईज पाहूया. फर्स्ट आहे अर्थक्वेक, EARTH
QUAKE, अर्थक्विक म्हणजेच भूकंप. सेकंड आहे फ्लड्स म्हणजे पूर. 2019ला आपण त्या पुराला सामोरे गेलेलो आहोत. थर्ड आहे स्ट्रोम्स म्हणजे वादळ. आणि फोर्थ आहे फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा. ओके, हे जेवढे प्रकार मी आता लिहिले हे सगळे कोणते झाले? नॅचरल. आता मॅनमेडचा जर विचार केला तर माणसामुळे निर्माण झालेल्या आपत्ती कोणत्या कोणत्या बरं? मग आपण यांची माहिती बघूया. मग माणसामुळे कोणत्या कोणत्या आपत्ती होतात? तर कोलॅप्स ऑफ बिल्डिंग्स म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधल्यानंतर त्या कोलॅप्स होतात म्हणजे पडतात. त्या पडलेल्या प्रकारच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्याला जबाबदार कोण? तर मानव. म्हणून तो मॅनमेडचा प्रकार झाला, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग्स. ओके नाही. वॉर, आतापर्यंत 2 वॉर झालेले आहेत. फर्स्ट वॉर, सेकंड वॉर. थर्ड वॉर अजून झालेलं नाही हे नशीब म्हणायचं. थर्ड आहे बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्बस्फोट वगैरे घडवले जातात. इन 1993 मध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट हे तुम्ही ऐकून असाल. ओके नाही. आता यांच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचंय की हे जे मॅनमेड आणि नॅचरल हे जे प्रकार होते यांच्या मार्फत आपल्याला एक 1 by 1 प्रत्येक प्रकार जाणून घ्यायचा आहे. मग आपण सुरुवात करूया नॅचरल कडनं. लेट्स स्टडी अबाउट डिझास्टर. ओके, सो द फर्स्ट वन इज नॅचरल. आणि नॅचरल मधला पहिला प्रकार होता अर्थक्वेक. ओके, सो अर्थक्वेक म्हणजे काय याची व्याख्या जरा समजून घेऊया की अर्थक्वेक कोणाला म्हणायचं. इंटेरियर ऑफ अर्थ मध्ये काहीतरी ट्रिमेंडियस अमाऊंट मध्ये एनर्जी असते, मग ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते. मग ती प्रयत्न करत असताना काही मुवमेंट्स होतात सरफेस मध्ये अर्थच्या. मग ट्रेमर्स, शेकिंग अँड ब्रेकिंग अँड क्रॅकिंग असे प्रकार घडतात. मग आपण व्याख्येमध्ये उतरून घेऊया. व्हेन अर्थ सरफेस लाईक tremors, shaking, cracking up, such a vibration. Write down that lines. When earth's surface like tremors, shaking, cracking up, such vibrations or quacking. Cracking चा अर्थ वेगळा आणि quacking चा अर्थ वेगळा आहे बाळांनो. In the earth's surface. In the earth's surface त्यालाच आपण ऑब्लिक क्रस्ट म्हटलेलं आहे. इज नोन ॲज क्रस्ट म्हणजे गाभारा पृथ्वीचा. इज नोन ॲज अर्थक्वेक. राईट डाऊन. ओके, तुम्हाला आता अर्थक्वेक या शब्दाचा अर्थ कळालेला आहे की सरफेसवरती जे ट्रेमर्स, शेकिंग, क्रॅकिंग होतात आणि त्यांच्यातून जे व्हायब्रेशन होतात त्यामुळे अर्थक्वेक घडतो. म्हणजे इफेक्ट्स आता जाणून घेऊया. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. मग पहिला इफेक्ट, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. एक्झाम्पल बिल्डिंग्स. म्हणजे बिल्डिंग्सची जी काय एक रचना असते ती डिस्ट्रॅक्ट होते, डिस्ट्रक्शन होतं तिच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. मग बिल्डिंग्स, ब्रिज हे काय होतात? ब्रेक होतात, त्यांचे तुकडे होतात, कोलॅप्स होतात. ॲज वेल ॲज रेल्वेचे जे ट्रॅक्स असतात ते सुद्धा काय होतात? तुटतात अर्थक्वेकमुळे. हे की नाही? याच्यामुळे आपली मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सेकंड काय होतं बरं? चेंज इन the direction of rivers. Rivers म्हणजे नद्या. ओके,
फ्लो ऑफ रिव्हर्स म्हणूया आपण. चेंज इन द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स म्हणजेच नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू लागते. आणि वरती काय ऐकलं आपण, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये की बांधकाम जे असतात बिल्डिंग्सचे किंवा पूल रस्ते लोहमार्ग हे उद्ध्वस्त होतात. आणि हा कॉमन पॉइंट आहे, ह्यूज लॉस ऑफ लाईफ. ओके, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवितहानी म्हणजे आपली जीवितहानी होते आणि वित्तहानी होत असते. हे आहेत इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक म्हणजे भूकंपाचे होणारे परिणाम. नाव it's time to stop here. Tomorrow we will learn the rest of this chapter. But here is some homework for you. Get it done soon and show me on WhatsApp. Have a good day.